हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि फायनली तो दिवस आलेला आहे का आम्ही प्री वेडिंगला चाललेलो आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं नव्हता, मागच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही स्पेशल काहीतरी आहे. तर डायरेक्ट मी आता व्लॉगच चालू केलेला आहे. तर वाजल्या 3, पूर्ण रेडी आम्ही झालेलो आहे. आणि आता सगळं आवरून पॅकिंग आम्ही रात्रीच केली होती. तर आता जस्ट मी पूर्ण रेडी होऊन आता थोडाफार आमच्यासाठी काहीतरी एवढ्या पहाटे काय भेटणार नाही. तर घरात पण काय नाही आहे, मला एवढं लक्षात पण नाही आलं की रात्री काय घेऊ दे की काय. तर आता मी पटकन जे जुगाड आहे पॉपकॉर्न ते बनवून घेते. इथे लावते कॅमेरा. सो गाईस, तुम्ही बघू शकतात माझा आउटफिट. हा माझा आउटफिट आहे. मी लांबून कसं काय दाखवतो तुम्हाला आता. आणि फटाफट गॅस चालू करते कारण आमचा कॅमेरामॅन आहे, आमचे जय शेट आहेत आणि माझी सिस्टर आहे. मी तिला घेऊन आली होती काल काकीकडून. तर ती पण रेडी झालेली लवकर. आणि मी बघायला घेतलं तर पूर्ण रात्र मी झोपलीच नाही आहे कारण मला लवकर झोपायची सवय नाही आहे. तर 11 वाजता झोपणं इम्पॉसिबल होतं, म्हणून मी जागीच राहिले आणि तशीच तयारी केली पटकन. तर आता आपण स्टार्ट करते. थोडासा तेल टाकून घेते. इथं उडाउडी चाललेली आहे, आवाज येत असेल. गाईज, हा माझी पॅक झालेली आहे. आमचे गॉगल बघू शकतात तुम्ही. आणि ह्याचे शूज आहे, ह्याच्यात माझी बॅग आहे. असं वाटतोय ना कुठंतरी फिरायला चाललो आहे. आणि ही पण हिरोईन झालेली रेडी. गाईज, सगळ्यात खतरनाक झोप हिने काढलेली, 1 नंबर झोप काढलेली आहे बाई. 11ला जी पळाली झोपाला ती उठलीच नाही, एकदम डेंजर झोपलेली आहे. मी काही झोपली नाही आणि जय पण काय एवढा थोडाफारच झोपला. आणि जो कॅमेरामॅन आहे तो झोपलाच नाही, तो एडिटिंग करत बसलेला. तर आता त्याचा काही सवालच नाही, तर कसा शूट करतो काय माहिती. सो गाईज, आता इथं रेडी झाले बघू शकतात. फिरण्यासाठी रेडी झालेला आहे. आता दुसरा काही जुगाड नाही कारण 5:30 झाला. आता बघू जाताना कुठे इडली भेटली तर ठीक आहे. गाईला काम घरात काय उरल्या सुरला ते पण घेते थोडं बघू का. पण घेते त्याला पडून राहणार, खाना कोण नाही, नाश्ताच करतो सगळे. सर्वांसाठी येते ना चहा. हे लागणार नाही पण यार, लागेल का? लागेल ना. आपण 6 वाजता. तर गाईस, धनोनी बॅग बघ किती मोठी आणले. हे बा, एवढे कपडे. गाईस, असं वाटतं संध्याकाळचे 7 वाजलेत. काय अजय, सॉरी, ब्लॉगिंग में नहीं आना मेरे को. अरे तोंडातून निघला माझ्या, सॉरी. हे बघा, बघू शकतात एवढी म्हणजे एकदम गाड्या बिड्या डायरेक्ट सगळ्या उघड्या, रोड बीड सगळे चालू आहेत. असं वाटतं संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. आमचा कॅमेरा हालत बघू शकतात तुम्ही. ब्लँकेट विंकेट घेऊन आलेला आहे, एवढी थंडी पडली. जॅकेट ब्लँकेट कुठं, मला पण पहिला वाटला चालेल चादर घेऊन आलाय. चादरच वाटते ती. ऍक्टिव्हिटी खराब नाही करू माझी. हे ऐकण्यासाठी मी खर्च केलाय की इतका मोठा. ब्लँकेट गाईज, आम्ही आता नाश्ता करायला उठलेलो आहे गाडीतून. आणि हो इकडे ब्लॉग मी नाही आणार तो. कॅमेरामॅनला एवढी थंडी वाजले का तो उतरतच नाही खालून. गाईज, 2 मिनिटं थांबा जरा, मी काच खाली करून.
ब्लँकेट बिंकेट घेऊन आलेला एकदम डेंजर वाला. मला काय थंडी वाजत नाही कारण आम्ही एकदम जाड कपडे पण नाही घातले, पातळच आहे. तो एकदम पातळ आहे ना ग. हिला तो झोपच आवरत नाही. बस गाईज इथं इडली आहे, एक स्टॉल आम्हाला भेटलेला आहे. गाईज हा आमचा सूप आहे, आम्हाला भेटलेला आहे बरोबर एकदम. खाणार आहे बाबा, बस ना पटकन. आणि इथं सकाळ पण झालेली आहे पूर्णपणे एकदम, थोडी थोडी. 2 hours later. बघू शकतात तुम्ही हालत माझी एकदम खराब झालेली आहे कारण की रात्री झोपलीच नाही आणि एकदम चक्कर आले. नाही बघा, सुखी जीवन, एकदम सुखी जीवन. मस्त झोपलेली, 11 वाजता झोपलेली आणि अजून पण ती झोपलीच आहे. 11 वाजता झोपून लवकर उठली नाही. इथं येऊन जी इडली आणि डोसा खाल्ल्यानंतर जी झोपले ती अजून उठलीच नाही आणि मला झोप येत नाही. आणि एवढा बेकार रस्ता आहे एकदम, म्हणजे अंजूर फाटा ते वसईपर्यंत आम्ही आता आलोय. एवढा बेकार रस्ता आहे. वडगड, डुंगा, नवघर हे मधले जे आहे, खारबाव, पायगाव, हे सगळे एकदम खतरनाक रस्ता आहे. मला तर एकदम चक्कर झाले तो रस्ता बघून. म्हणजे जी इडली खाल्लेली ती सगळं असं वरती आलेली आहे. आणि आमचा कॅमेरामॅनला आता चहा त्याची तलप लागलेली, तर तो चहा पितोय. तर मला काहीच खाऊशं वाटत नाही. मला एकदम असं तोंडात एकदम वेळवेळ होतोय. कसा बीचवरती जाऊन एवढे कपडे बदलेल, कसा मी मेकअप करेल, कसा मी आवरेल, मलाच काय कळत नाही. मी काय करू समजत नाही. मला असं पस्तावल्यासारखं झालं एवढा लांब येऊन. लांब नाहीये बट हालत जाम खराब झाली. जरा उलटी बिलटी व्हायची. ये गाईज गाडी पुसत लावले गाईज. तू इकडे ना, तुम्हाला दिसत नाहीये ना जरा. मग बाहेर ये ना. खतरनाकवाली एनर्जी आलेली यांना. कसली एनर्जी काय माहित नाही. पूर्ण एनर्जी माझी यांनाच गेलेली आहे. मला एकदम उलटी सारखं होतंय. ए बाबा हा आव ना ब्लॉग बाहेर उतरा ना जरा. काय महिला आहे का बाहेर. एनर्जी बघितली, एकदम खतरनाक वाली एनर्जी झालेली आहे. इकडे आ ना. बाहेर उतरला काय आलंय. तिथं बस आहे ना जरा. आवाज का बाहेरची गाडीत काय वास नाही का तुम्हाला. नाही एनर्जी बघू शकतात. काहीच हे झोपून उठलेत ना, मला सांगते एनर्जी. बाबा मी झोपली नाही असं नको बोलू यार. तू नाही एवढे थर्ड क्लास रस्ते आहेत तुमचे ना गावातले. आता येईल बघा, लगे रस्ते बेंची आमच्या झोपली. गावात नाही घेतले. ना गाईज लगेच अशी मिरची अशी झोमते. गावाचं नाव घेतलं लगेच मिरची झोमते. आमचं गाव कसं ना तसं असं असे लगेच शाणे आहेत त्याच्या. काहीच गाडी पुसून घातली काहीच. एवढी एनर्जी कसली आले मला कळत नाही. गाडीवर म्हणजे झोपल्यात कितीला, खरं खरं सांग, झोपल्यात कितीला तुम्ही रात्री? रात्री 1-1:30 वाजता. मग तरी एवढी एनर्जी कशी काय? काही आगरी मी भैया नाहीये. याच्यात जातीचा प्रश्न कुठे आला मला कळत नाही. आमचा कॅमेरामॅन बघा कसे टपरीवर जाऊन बसलेला आहे. ऋषी, ए ऋषी, ओ तुमच्या ते सेजलचा फोन आलाय मैत्रिणीचा. उचला ना, ती येते. गाईस आमच्या सोबत एक सदस्य जॉईन झालेला आहे. हेच ना. ओय बाय हाय तर बोल. हेच. हाय. आता हिला इथून मला ड्रायव्हिंग बसून जरा सुटणार. आता हिला इथून आल्यावर तो भेटतच होता. येस होय जरा पुसायला वसईला आल्यावरती आम्ही घे ना पाणी मार ना आम्ही जरा. उचलले. पाणी आता मार ना आम्ही थोडं. डायरेक्ट बीचवर जाऊ. हे ना एवढं काय थोडी बसली पुसून घेऊ. बस क्लीन. आता पुसली मी. हनुमान चालीसा बोला ना. जय भजे. चला आता आम्ही जातो बीचवर. डायरेक्ट तिथेच ब्लॉग चालू करतो. 2 hours later. गाडीचं जरा लुक घे. थांब थांब असाच सेम. हा हा करा, बोला, हसा, काहीतरी करा. नुसते बघताय. चल झालं चल. स्टोरेज फोन खाली नाही करायचा. फोन ओय एकदम वरती टाका. थांब, वरतून खाली येऊ दे. थोडं पुढे गेले आणि जरा कॅमेरा fast यायचा. पळ, ज्याने 3, 2, 1 असा असा कर. ओके, थांब गप्पा. पळे 3, 2, 1, 1 2, 3. स्टार्ट. भुईगाव आमचा साफ.
वेट मी ना तुझ्यासाठी क्राऊन झालं की असा करो मी ना पळे 3 2 1 तर बोलू दे 2 3 स्टार्ट. भुईगाव आमचा साफ. बस तर काहीच आता आम्ही शूट वगैरे झाला आहे. तर 2-3 ड्रेसेसचा शूट केला आहे आम्ही. आता जरा भूक लागली होती आम्हाला, तर आम्ही जरा खायला आलो होतो, म्हणजे जेवायला आलो होतो. जरा दुपारचा टाईम झाला आहे. तर लोकेशन खूप भारी आहे इथला रेस्टॉरंटचा, आणि बाजूला बीच आहे. खूप मस्त लोकेशन आहे. तुम्हाला दिसतं का नाही माहीत नाही. हां दिसतं. खूप इथं बाजूलाच बीच आहे, आणि बीचच्या बाजूलाच असा रेस्टॉरंट आहे मस्त. ती आली तर सांग. आमच्याकडे टेस्ट म्हणजे सगळे 101 टेस्ट भेटतात. हे बघ, हे मेन्यू असते. वाचला मेन्यू. काय मागवला तेव्हा बघा काय मागवलं. असं कसं, म्हणजे तुम्ही मागवला नाही. भरपूर काय मागवलंय. कढाई पनीर यांना व्हेज वाल्यांना, आपल्याला लॉलीपॉप मागवलाय. व्हेजवाल्यांना आपल्याला लॉलीपॉप आणि पापड आणि अजून काय, अजून मेन कोर्स मागवला नाहीये मी सध्या. सध्या त्याच्याने बघू दे काय होतो. सगळं मागव केला आणि आवडला नाही. ना खाल्ल्यावर टेस्ट समजली तर मागवशील ना. आणि ते किती चव लागते तुला. भिवंडीची आहे ना तू, चव लागलीच पाहिजे ना. म्हणजे अवतार बघितले का, म्हणजे मी अशी बाई आउटफिट घातलाय आणि जेवायला आले. मेकअप तर बघ. तुला बरं वाटलं तुला का येशू तुझं ख्रिस्त सेल? पावलाय का? ऑर्डर दिला तुम्ही? कढाई पनीर आणि दोन तेरे को क्या मांगते है? कढाई पनीर सांगितलं ना. मला दिवस घालवायचा. अचार बच्चर खाऊन पुन्हा कढाई पनीर काय का तू? नाही व्हेज व्हेज मध्येच कढाई पनीर येतो. अरे ठीक. तर काहीच आता जेवल्यानंतर बघू पुढचा कार्यक्रम काय आहे ते. तोपर्यंत आम्हाला जेवू द्या. जेवण तर आम्ही दाखवणार नाहीत, आल्यावर दाखवू आम्ही. आम्ही नाही दिखाऊंगा, आने के बाद दिखाऊंगा. इथे कढाई पनीर म्हणून मिसळ पाव मागवलं. नहीं इतने हाईफाई रेस्टोरेंट में आके मिसळ पाव तो नहीं खाएंगे. आम्ही घरून आणले डब्बा. काहीच बाटले बाहेरून आणले नाही. काहीच मस्त लोकेशन आहे आणि जरा बरं वाटत. लॉलीपॉप आले. लॉलीपॉप म्हणजे काय जरूर चांगली कोंबडीची. कसं बोला, कोंबडा असतात. चलेगा, कोंबडा भी चलेगा अपने को. खाऊ दे आता. सो गाईज, खूप लेट नंतर आम्ही ब्लॉग परत चालू केलेला आहे. आणि आता परत Change एक वगैरे केला आता. आता आत्याच्या घरी येऊन सगळं काय शूटचे कपडे परत आम्ही चेंज केलेले. आता परत आम्ही दुसऱ्या लोकेशनवरती चाललोय. बापरे, प्री वेडिंग खायची गोष्ट नाही. आता आम्ही दुसऱ्या आउटफिट रेडी झालेलो आहे, हे पण झालेले आहेत. आता आम्ही डायरेक्ट दुसऱ्या बीचवर जाऊ. येस. सो गाईज, आता आम्ही सेकंड बीचवर आलेलो आहे. सॉरी, दुसऱ्या बीचवर आम्ही आता आलेलो आहे. कुठल्या बीचचं नाव आहे या? सुरुची बीच वरती आलेलो आहे आम्ही आता इथे बघू. इथे थोडंफार शूट करू आणि मग नंतर कुठलं गार्डन काय कुठं काय घेऊन जातात आता त्याच्यावर डिपेंड आहे. सो माझा आउटफिट दाखव ग जरा. तुम्ही माझा आउटफिट आता पटापट आपण लोकेशनवरती पोहोचू. आमचं कॅमेरामॅनचं तोंड बघा कसं झालंय. आता आपण लोकेशनवरती पटापट पोहोचू. क्राऊड पण बघू शकतात, भरपूर जास्त आहे आणि मस्त सनसेट आहे. पटापट आम्ही शूट करून घेतो, मग नंतर आपण भेटूया. प्रेमाने बघा. वा भाई साहब, काय सीन आला. सेम हा. जय तुला घेतो. थांब ना, थांब.
आई शपथ, तुम्ही बघताल ना शॉर्ट, तुम्ही प्रेमात पडताल. थांबा सेम. हा थांबा. हा असा असा. थांबा. अरे आमचे पाय बघू शकतात तुम्ही पाय कसे पाय गोरे काळे गोरे पडले. झालेले आहेत आणि आमचे बघू शकतात तुम्ही. थांब ना जरा, त्यांना आता बघ ना, आता कमी लाजतील का ते. मी पण बिकट नका आता. व्हेरी नाईस, एकदम मस्त बसलं तुम्ही. हे होतंय का बाई? मला चालू नाही घ्या उससे पहिले. नाही नाही इथं. ड्रोन चालू होते का? टाकला. होतोय का? अभी हमारा ड्रोन सेट उडा रहा है. आणि यांचं काहीतरी वेगळाच चाललं, स्नॅप स्नॅप. आणि बघू शकतात खतरनाक व्ह्यू झालेला आहे पूर्ण. मस्त 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 एकदम. बॅटरी संपली. झाला यांची नाटकं चालू. परत एक आउटफिट गोरी करू चेंज का? झालेला आहे. अरे थांब, गोरी करू का? कर. ओ माय गॉड, जास्तच गोरी झाली. सो गाईज आता बघू शकतात, आता हा माझा आउटफिट आहे आत्ताचा. आता कॉमन असं शूट करायला घेतलाय. गोरी. माझी मजा घेऊ नका. गोरी. कॉमन शूट करायला घेतला. चुप ना यार, ब्लॉग मध्ये बोलू दे ना. आता कॉमन एकदम शूट करायला घेतलाय, म्हणजे जे मागे स्टॉल दिसतोय त्याच्यावरती. आता पुढे पुढे बघतच राहू काय होतं काय नाही. बाकी हा आउटफिट तुम्हाला मी दाखवते. गाईस तुम्ही बघू शकतात माझा आउटफिट. आता हा कितवा आउटफिट आहे माझा? चौथा, पाचवा, सातवा असेल हा. पाचवा, सहावा, सातवा असेल. आता हा कॉमन शूट करायला घेतला, त्याच्यानंतर आम्ही पुढचा बघू. बस जास्त नको करू, छोटीवालीच घ्यायची ना. हे तोंडाला हात लावू, ठसका लागला तुला. तू जे पाणी उच्च हात शोध. चल 3, 2, 1 कर कर. मित्रांनो आता आम्ही आलो जरा मॉलमध्ये. आम्हाला कंटाळा आता शूट करून करून. तर आता धनू बोलते जरा मॉलमध्ये जाऊन येऊ. तर जाऊया आणि बघूया मॉल कसा आहे. 3 माकडिनी ना घेऊन चाललोय. हा मेरी जान. हे ठेपलशील. गाईज आम्ही आता मॉलमध्ये आलेलो आहोत. येता येता आमचं शूट संपला. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की मॉलला येऊ दे थोडंसं, कारण इथे मस्त सजवलं आहे. तुम्ही बघू शकतात. तुम्हाला आता पुढे पुढे दाखवतेच मी, तो ब्लॉग बघत राहा. बस दीदी गाईज आता आम्ही चाललो जरा पार्कमध्ये. धनू सगळा सेटअप बिटअप घेऊन चालले. धनूला आता अडवतील बघ. नाही इथे कोण अडवणार नाही. आम्ही परमिशन वगैरे घेऊन चाललो सगळं शूटसाठी. तर आता आम्ही पार्कमध्ये पोचतो. पार्कचे व्ह्यू तुम्हाला दाखवतो, एकदम मस्त मस्त आहे. हे बघ अय सुंदरी. अरे बापरे, ड्रेस तर बघ. ड्रेसिंग बघ कशी. ठाण्यात आले मॉडेल एकदम. ए चल हे या साईडला असेल ना. बघू शकतात गार्डन. खूप सारा क्राऊड आहे, बट आता बघू. नाईटवाला
तो पण असला असेल 3 वाला. तोच बोलतो नाईट साठी आपल्याला फिर पटकन हा 3 ये जाय. हा धाव. थोडासा. हा टेक नंबर. हो गाईज, आता फायनली शूट कंप्लीट झालेलं आहे. तर आत्ता खायला बसलो आहे आणि ब्लॉग कसं वाटलं हे नक्की सांगा. आता इथून मी हा ब्लॉग एंड करते कारण भरपूर सगळे थकलो आहे. तर आता आम्ही खाऊन डायरेक्ट घरी जातो आपल्या. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला न्यू असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चलो, बाय बाय.